नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे पर्ल अँड सॅगीज व्लॉगमध्ये. तर आता आपलं सप्तशृंगीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण जात आहोत श्री कृष्णेश्वर मंदिराकडे. आणि जसं तुम्हाला आम्ही बोललो होतो, इथे गडावरती जाताना रस्त्याचं काम चालू आहे. जसं तुम्ही पाहू शकता, एका साईडने फुल ट्रॅफिक झालेलं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला आधीच बोललो आहे की जर येत असाल तर रस्त्याचं काम चालू असल्यामुळे सकाळी लवकरच येऊन दर्शन करून पण लवकर निघा. थांबले तिकडे, हे बघा बघा, इकडे थांबलेत. इकडे इकडे थांबले, तिकडे नाही ना. ग्लोव्ज आहेत, ग्लोव्ज काढायला लागणार. दिसतात गेले. हा, ते इथे आम्ही थांबलेलो रेस्ट करायसाठी. तर इकडे आम्हाला हे असे शेतातून पास होताना दिसलेत. आणि कमालीची बात म्हणजे हे पण आमच्याकडेच बघताय तिकडे. पण हे हरिण नसतील ना, काय म्हणतात त्याला, काळवीट का काय म्हणतात नाही का. ग्रुपच आहे ऑलमोस्ट. गुगलवाल्या बाईच्या नादी लागून आता आम्ही रस्ता चुकलेलो आहोत आणि ते आपण करणार आहोत ऑफरोडिंग. हॅलो एव्हरीबडी, आता आपण पोचलो आहोत श्री क्षेत्र कृष्णेश्वर इथे. आणि आम्ही चेक इन केलं आहे हॉटेल मोरेश्वरमध्ये. बाईक इथे पार्किंग वगैरे सगळं व्यवस्थित अवेलेबल आहे, जागा. आणि ही आहे आपली हॉटेल. आणि हे आहे आपलं रूम. देखो मेरे को रूम के सेट क्या मिला है. दिखाओ तुम, दिखाओ इधर, ये फ्री मिला. बघा बघा, माणूस सगळं पसारा करतोय. रूम्स
खूप क्लीन आहेत, बरे आहेत. आणि 2 लोकांसाठी इनफ आहे एवढं. तर मग आता दर्शनासाठी बघू, बहुतेक तरी सकाळी रात्री एक फेरी मारू, तुम्हाला अपडेट करू. सकाळचे झालेत 5:30. आम्ही निघालो आहोत आता मंदिरच्या दिशेने. कृष्णेश्वर मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगपैकी शेवटचे म्हणजे 12वे ज्योतिर्लिंग मानले जाते. हे स्थित आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या वेरूळ इथे. देऊळ तुम्हाला सकाळी 5:30 ते रात्री 9:30पर्यंत दर्शनासाठी आपण जाऊ शकतो इथे. इथले मंदिरमध्ये जाण्यासाठी पुरुषांसाठी एक नियम आहे की त्यांना वरच्या शरीरावर काहीच कपडे अलाउड नाही आहेत. काय काय घेऊन शकते फोटो खिचणार. फुलं, बेलपत्र, फळ, धतुरा, गंगाजल. गंगाजल. तर आमचे श्री कृष्णेश्वरचे दर्शन झालेले आहेत. अगदी 5-10 मिनटात दर्शन झाले. काहीच गर्दी वगैरे नव्हती. इकडे आपण स्वतःहून पूजा करू शकतो. शिवलिंगाला तुम्ही स्पर्श करू शकता. आता चाललोय आम्ही. कुठलं कुंड आहे काय? चाललो तर आहे. कुठलं कुंड ते नाव तरी सांगा. मला पण नाही माहिती त्या कुंडाचं. कुंडाचं नाव नाही माहिती. सरांनी फक्त हिस्ट्री वाचली आहे आणि तिथे चाललो आहे आता आम्ही. भेटू तुम्हाला तिकडे. शोधा. पार्किंग आला पुढे 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 पार्किंग आला. पार्किंग पासून थोडा पुढे गेला. आपण पोचलो आहोत आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड इथे. तर इकडची स्टोरी अशी आहे की प्राचीन काळी सुधर्म नावाचा ब्राह्मणाची पत्नी सुदेहा हिला मूल होत नव्हते. तिने आपल्या पतीचा विवाह स्वतःची धाकटी बहीण गुष्मा हिच्याशी लावून दिले. गुष्मा ही भगवान शिवाची परम भक्त होती. ती रोज 101 मातीचे शिवलिंग बनवून त्यांची पूजा करायची आणि जवळच्या सरोवरात त्यांचे विसर्जन करायचे. शिवाच्या कृपेने गुष्माला मुलगा झाला, परंतु सुदेहाने त्या मुलाची हत्या करून त्याला त्याच सरोवरमध्ये फेकून दिलं. मुलाच्या मृत्यूचे वृत्त ऐकूनही गुष्मा विचलित झाली नाही आणि तिने आपली शिवपूजा सुरूच ठेवली. जेव्हा ती शिवलिंग विसर्जनासाठी सरोवर काठी गेली तेव्हा तिचा मुलगा जिवंत होऊन सरोवरातून बाहेर आला. भगवान शिव स्वतः तिथे प्रकट झाले आणि त्यांनी गुष्माला वर मागायला सांगितले. गुष्माने विनंती केली की भगवानने सर्व जागेच्या कल्याणासाठी याच ठिकाणी कायमचे निवास करावे. तिच्या नावानेच हे स्थान गुष्मेश्वर किंवा कृष्णेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. आता आपण निघालो आहोत एलोरा केव्स येथे. एलोरा केव्समध्ये मेनली तर आपण कैलाश टेम्पलला भेट देणार आहोत आणि हे इथून बाईकवरती अराऊंड 7 ते 8 मिनटं चा रस्ता आहे.
तर पोचलो आहे आम्ही कैलाश टेम्पल म्हणजे एलोरा केव्हजवळ. एंट्री तिकीट्स घेतलेत. कॅमेरा असेल तर तुम्हाला वेगळे चार्जेस लागतील, DSLR व्हिडिओ शूटिंग करायची असेल तर. आणि अशा प्रकारे टोकन मिळतात. आता बघूया पुढे. एलोरा येथील कैलाश मंदिर हे भारतातील सर्वात भव्य आणि अद्वितीय शिल्पकलेचे उदाहरण मानले जाते. एलोरा केव्ज या लेणीमध्ये असलेले हे मंदिर राष्ट्रकूट राजवंशातील कृष्ण I यांच्या काळात बांधले होते. हे मंदिर एकाच खडकात कोरलेले असून वरून खाली खोदण्याच्या पद्धतीने तयार केलेले आहे, जे अभियांत्रिक आणि कलात्मक दृष्टीने आश्चर्यकारक आहे. मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर भव्य लक्ष्मीची मूर्ती समोर दिसते. तसेच प्रवेशद्वाराजवळ विशालकाय द्वारपाल कोरलेले दिसतात. मंदिर भगवान शिवाला समर्पित असून त्याची रचना माउंट कैलाश यावर आधारित आहे. भव्य स्तंभ, नाजूक शिल्पकाम आणि रामायण महाभारतच्या कथा दर्शवणारी कोरीव कामे हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.